असून ज्या मजल्यावरील घरे रिकामी करण्याचा आदेश हा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय। या इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यांमध्ये घरे रिकामी करण्याचा हायकोर्टाचा आदेश हा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला आहे। उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप करणार नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अजय माने यांनी। पाहूयात। मुंबईच्या तारदेव येथील वेलिंग्टन हाइट्स ही इमारत जे ती 34 मजली आहे, पण यातील 18 मजले जे ते अनधिकृत असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे। आणि त्याच्यानंतर आता 18 मजले म्हणजे 17 मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंत राहणाऱ्या रहिवाशांना 2 आठवड्यात त्यांची सदनिका जे ती रिकामी करण्याचे आदेश जे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या आदेशाविरोधात इथले रहिवासी जे ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचं पालन करावं आणि कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे असं मत जे ते नोंदवलेलं। त्यामुळे आता पुढील 2 आठवड्यात जे ते इथल्या सदनिका ज्या आहेत ते म्हणजे 18व्या मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंतच्या सदनिका ज्या आहेत त्या खाली कराव्या असं मत जे ते एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे। बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा हा एक गंभीर प्रकार असल्याची टीका करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सोसायटीचे 18 मजले रिकामे करण्याचे आदेश जे ते दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल, मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई।